जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आशापाश विनुर्मुक्त आदिमध्यांत निर्मलः, आनंदे वर्तते नित्य मकारं तस्य लक्षणम्. वासनावर्जितायने वक्तव्यं च निरामयम्, वर्तमानेषु वर्तेत तस्य लक्षणम्. धूलिधूस्वर गात्राणि धूता चित्तो निरामयः, धारणा ध्यान निर्मुक्तो धूकारस्तस्य लक्षणम्. तत्वचिंता धुता येन चिंता चेष्टा विवर्जितः, तपोहंकार निर्मुक्त स्तकारस्तस्य लक्षणम्. या समूहातील सर्व श्रोत्यांना मनापासून सादर जयरघुवीर. सकल संत विचार मंच, कोथरूड, पुणे 38 यांच्या विद्यमाने पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे 6 यांच्या सहकार्याने आजची ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आणि या व्याख्यानमालेत मला सहभागी करून घेतल्यामुळे या व्याख्यानमालेच्या आयोजकांची मी आभारी आहे. तसेच विशेष आभार मी संध्याताई कोलटकर यांचे मानते, कारण त्यांच्यामुळेच किंवा त्यांच्या प्रेरणेमुळेच आज मी ही व्याख्यानमाला करू शकत आहे. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते करून मी आजचा दत्त संप्रदाय भाग 1 हा विषय सुरू करत आहे. सुरुवातीला आपण संप्रदाय म्हणजे काय पाहूयात. तर संप्रदाय म्हणजे काय, एक विशिष्ट विचारसरणी मानणारा समुदाय आहे. संप्रदायात काय येतं तर त्याच्यामध्ये एक सराव असतो, दृष्टिकोन असतो, वृत्तीचा एक भाग असतो आणि संप्रदायामधला जो सहभाग असतो ना, हा भूतकाळ म्हणजे भूतकाळात ती जी काही परंपरा आहे त्या परंपरेमध्ये सातत्य राखण्यासाठी भाग पाडतो. आता आपली 2 संप्रदायाची प्रवचनं झालेली आहेत याच्यावर, त्यामुळे खूप संप्रदाय म्हणजे काय हे मी अगदी खूप क्लिष्टपणे न सांगता सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे. तर संप्रदाय हे काय आहे, समुदायातून बदल घडवण्यासाठी असलेले एक व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीपासून काय होतं, आस्तिक नास्तिक असे जे 2 प्रकारचे संप्रदायाचं वर्गीकरण केलेलं आहे. आस्तिक संप्रदाय म्हणजे काय, की जे आत्मतत्व, परमात्मतत्व, स्वतत्व यांना स्वीकारणारा जो संप्रदाय आहे ना, त्याला आस्तिक संप्रदाय म्हणतात. म्हणजे ह्या परमात्म तत्वावर ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, असे जे संप्रदाय आहेत त्यांना आपण आस्तिक संप्रदाय म्हणतात. नास्तिक संप्रदाय म्हणजे काय, की हा वैदिक म्हणतो ना आपण, वेदांचा स्वीकार ते न करणारे आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काही विचार करायची गरजच नाहीये. मग ह्या प्रत्येक संप्रदायाला काय असतं तर स्वतःचं तत्वज्ञान असतं, दृष्टिकोन असतो, त्या संप्रदायाची एक शिकवण असते आणि मग त्याप्रमाणे ती परंपरा असते. त्या परंपरेप्रमाणे तो समुदाय किंवा तो संप्रदाय हा पुढे पुढे जात असतो. आता संप्रदाय हा संस्कृत शब्द आहे. ह्याचा अर्थ काय आहे तर परंपरा किंवा धार्मिक व्यवस्था असं म्हणता येईल आपल्याला. आणि मग ह्या व्यवस्थेमुळे काय होतं, गुरु आणि शिष्य हा एक संप्रदायाचा एक व्यवस्थेचा भाग म्हणूयात आणि त्या परंपरेने धार्मिक
स्थिरता येते, अखंडता निर्माण होते संप्रदायात. म्हणजे काय आहे थोडक्यामध्ये, संप्रदाय म्हणजे धार्मिक विचार, श्रद्धा, वृत्ती, शिकवण यांची पाठशाळाच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. संप्रदाय आणि परंपरा यांचा खूप जवळचा संबंध आहे. परंपरा म्हणजे काय हे आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हा काय संबंध आहे. परंपरा म्हणजे काय तर संप्रदाय चालवणारे जे आचार्य आहेत किंवा आध्यात्मिक गुरु आहेत ना, त्यांचा जो वंश आहे ना, त्याला आपण परंपरा म्हणतो. आपण म्हणतो की ही परंपरा आहे आमची, दत्त संप्रदायाची गुरु परंपरा आहे. म्हणजे माझे गुरु, त्यांचे गुरु, अशी जी परंपरेने चालत आलेली जी प्रथा आहे त्याला आपण परंपरा म्हणतो. पण हे दोन्हीही त्यांचा संबंध आहे, परंपरा आणि संप्रदायाचा. हे संप्रदायामध्ये वैशिष्ट्य आहे. संप्रदाय ह्याचा अर्थ काय? सम अधिक प्रदाय. आता सम म्हणजे काय तर समान, सारखे. आणि प्रदाय म्हणजे काय आहे तर काहीतरी मिळणे, काहीतरी स्वीकारणे, काहीतरी मिळणे. आणि ह्या संप्रदाय ह्या शब्दामध्ये काय मिळतं किंवा काय मिळणे म्हणजे काय असतं, स्वीकारणे म्हणजे काय असतं तर श्रद्धा असते, शिकवण असते. ह्या पद्धतीचा स्वीकार या संप्रदायामध्ये होतो. सम्यक प्रदायते इति संप्रदाय असं संप्रदायाचे म्हटलं जातो, नियम आहे असं म्हणूयात आपण. असा किंवा संप्रदायाचा अर्थ आहे. सम्यक म्हणजे काय तर संपूर्ण, परिपूर्ण माहिती किंवा परिपूर्ण माहितीची जी व्यवस्था आहे त्याला आपण म्हणतो सम्यक. आणि ही जी व्यवस्था आहे त्याला आपण संप्रदाय म्हणतो. संपूर्ण माहिती देणारी व्यवस्था म्हणजे काय हे समजून घेऊ आपण, उदाहरणाने घेऊ समजून. की आता समजा आपल्याला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल ह्यामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, तर आपण काय करू? पहिल्यांदा विद्यापीठ पाहू. विद्यापीठ पाहिल्यानंतर आपण त्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे हा पाहू. त्या अभ्यासक्रमानंतर तिथे शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा विचार करू किंवा त्यांची चर्चा करू. आणि मग आपण त्या अभ्यासक्रमासाठी किंवा त्या विद्यापीठामध्ये आपण ऍडमिशन घेऊ. असं आपलं एक व्यवस्था आहे ना. ही व्यवस्था आपली लौकिक अर्थात आहे, आपण पाहतोय की. मग अशी व्यवस्था परमार्थात पण आहे ना. मग परमार्थातली जी व्यवस्था आहे ती कशी असते तर पहिल्यांदा आपण पाहतो की हा संप्रदाय म्हणजे काय आहे. ह्या संप्रदायामध्ये आचार्य कोण आहे, ह्या संप्रदायामध्ये शिकवण काय आहे, ह्या संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे, त्यानंतर या संप्रदायाचे ग्रंथ काय आहेत. एक सेकंद मी फॅन बंद करते, काहीतरी प्रॉब्लेम. तर हे जे संप्रदाय आहेत ना, ह्याची जी ह्या संप्रदायामध्ये जाण्याची जी काही व्यवस्था आहे ना, ती जी व्यवस्था आहे किंवा ती जी पद्धत आहे ना त्याला आपण संप्रदाय म्हणतो किंवा त्याची व्यवस्था असं म्हणण्यात येईल. आता भारतीय संप्रदाय जे आहेत ते म्हणजे काय किंवा हिंदू धर्म म्हणूयात आपण किंवा सनातन धर्म म्हणूयात, हा एक चमत्कारच म्हणता येईल. कारण काय आहे की वैदिक कालखंडापासून आपण पाहतो आहोत की संप्रदाय हे किंवा हा अनेक परंपरा, या संप्रदाय, गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा ह्या चालत आलेल्या आपण पाहतोय अनेक वैदिक काळापासून. मग पहिल्या पुरातन म्हणजे वैदिक काळामध्ये काय होतं, ही जी उपासना होती, या संप्रदायाची पद्धत होती, ती सगळी काय होती, निर्गुण भक्ती होती. त्यामध्ये निर्गुण भक्तीचा आविष्कार हा जास्त होता. मग या निर्गुण भक्ती त्या कालामध्ये काय होतं, यज्ञ होते. पण हळूहळू त्या वैदिक काळामधली जी परंपरा आहे संप्रदायाची त्याच्यामध्ये थोडासा फरक पडत गेला. आणि आत्ताचा जो पुराण काळ आहे आपला मधला, त्या पुराण काळामध्ये ही जी यज्ञ किंवा हे याग ह्याची जी परंपरा होती ती परंपरा सगुण उपासने किंवा देऊळ यामध्ये संक्रमित झाली किंवा त्याच्यामध्ये बदल झाला. कारण काय बरं असेल ह्याचं? कारण वैदिक जी परंपरा आहे
त्या परंपरेमधली जी यज्ञ वगैरे जी होती किंवा निर्गुण उपासना होती असं आपण म्हणूया थोडक्यात, ती थोडीशी अवघड होती. आणि ह्या पुराण काळामधली जी उपासना आहे ना, म्हणजे सगुण उपासना आहे, ही थोडीशी सोपी आहे त्या निर्गुण उपासनेच्या मानाने. मग त्यामुळे काय झालं, उपासक वाढले. आपण संप्रदायावर विचार करतोय ना आता. आणि मग उपासक उपासक वाढल्यामुळे काय झालं, त्या संप्रदायाचा विस्तार होत गेला. आणि त्या विस्तारामध्ये अनेक अवतारांची निर्मिती झाली त्या संप्रदायाचा विस्तार होत जाताना, आणि भक्ती मार्ग हा निर्माण झाला. आणि मग हा भक्ती मार्गामध्ये अनेक संत निर्माण झाले. आणि ह्या संतांनी काय केलं, तर ह्या उपासकांच्या मनामधले जे काही भाव आहेत ना, ते सगळे भाव हे जागृत केले. आणि मग त्या भक्ती मार्गामध्ये ह्या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण झाला. आणि मग भक्तीचा ओलावा निर्माण झाल्यामुळे सामान्यांची दुःख ही दूर व्हायला लागली त्या संप्रदायाच्या भक्तीच्या ओलाव्यामुळे. आणि मग काय झालं, त्यामध्ये संप्रदायाचा विस्तार होत गेला. पूर्वी काय होतं, अनेक आचार्यांनी काय केलं होतं की अनेक दर्शनशास्त्रांचा आधार घेतलेला होता अनेक आचार्यांनी. आणि दर्शनशास्त्रामध्ये जे आपण षड्दर्शन वगैरे म्हणतो ना, त्याचा आधार घेतला होता. पण त्यामध्ये काय होतं, तर सगळं जे होतं ते तत्वज्ञान होतं. आणि ते तत्वज्ञान हे समजण्यास एवढी सहज किंवा सामान्यांची काय म्हणतात त्याला, मनाची धारणा नव्हती. आणि त्यामुळे मग ह्या पुराण काळामध्ये जी सगुण उपासना सुरुवात झाली ना, तो मार्ग हा सुखकर झाला. साधारणतः 5व्या किंवा इसवी सन 5 किंवा 6व्या शतकामध्ये संतांच्या रूपानेही भक्तीची लाट निर्माण झाली किंवा उसळली असं म्हणू. आणि मग त्या भक्ती मार्गामध्ये शैव, वैष्णव, नाथ, दत्त, राम, निर्गुण किंवा निर्गुणी अशा प्रकारचे वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले. आणि मग यांनी काय केलं, या वेगवेगळ्या संप्रदायांनी भक्ती मार्गाचा जेव्हा हे पुरस्कार केला, तेव्हा ह्यांच्या जो त्याच्यामध्ये वाटा होता तो सिंहाचा वाटा होता. आणि मग ह्या त्यांच्या योगदानामुळे ह्या संप्रदायांना नवसंजीवनी मिळाली. पण ह्या संप्रदायांनी जी सगुणोपासना करताना जी चौकट होती ना, ती किंवा चौकट होती ती कधीच मोडली नाही. म्हणजे सनातन धर्माची जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच या संप्रदायांचा विस्तार झाला. आणि ह्या संप्रदायांनी कोणती चौकट होती, वर्णाश्रम धर्माची जी चौकट होती ती मोडली नाही. आणि ह्या चौकटीत राहूनच तळागाळातील लोकांसाठी काम केलं. आणि त्या तळागाळातील लोकांना भक्ती मार्गाने ह्या संप्रदायांनी पुढे जाण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता हे सर्व संप्रदाय आहेत ना, हे हिंदू धर्माशी तत्वज्ञानाने जोडलेले. धर्माची 2 अंग आहेत आपण पाहिलं की, एक अभ्युदय आणि एक निःश्रेयस. अभ्युदय म्हणजे काय आहे, तर भौतिक समृद्धीचा मार्ग, किंवा निःश्रेयस म्हणजे आत्मसाक्षात्काराचा मार्ग. आणि ही दोन्ही अंग जी आहेत ती परस्पर एकमेकांवर अवलंबूनच आहेत. मग ह्यामध्ये काय आहे की आपल्या वाटेला जे आलेलं कर्म आहे ना, ते उत्तम रीतीने निष्काम बुद्धीने करणे, याला आपण सदाचार असं म्हणतो. आणि सदाचार म्हणजे काय, सद्गुणांची वाढ आणि दुर्गुण त्यागणे. आणि हा सदाचार भक्तीचा किंवा संप्रदायाचा गाभा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता संप्रदायाची 4 प्रमुख तात्विक अधिष्ठान आहे. ती कोणती आहेत, तर पहिला आहे कर्मसिद्धांत, नंतर 4 पुरुषार्थ, त्याच्यानंतर धर्म, निष्काम, कर्मयोग. आता कर्मसिद्धांत जर आपण म्हटलं, तर कर्म हेच जन्म मरणाला कारणीभूत आहे असं आपण म्हणतो की नाही. पुरुषार्थामध्ये आपण पाहिले की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत.
त्यापैकी अर्थ आणि काम हे अभ्युदयाचे पुरुषार्थ आहेत आणि धर्म आणि मोक्ष हे निःश्रेयसाचे पुरुषार्थ आहेत. मग अर्थ आणि काम हे सदाचाराच्या चौकटीत सेवन करण्याचा संप्रदायाचा आग्रह आहे. संप्रदाय हा आपण विषय पाहत आहोत, त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वर्णाश्रम म्हणजे 4 वर्ण आणि 4 आश्रम. वर्ण म्हणजे व्यवसाय बरं का. वर्ण म्हणजे व्यवसाय हे लक्षात घेऊनच हे निरूपण आहे. म्हणजे काय, आपल्या अंगी असलेले जे गुण आहेत किंवा जी गुणवत्ता आहे ना, त्याप्रमाणे व्यवसाय निवडला जायचा. आणि प्राचीन काळामध्ये आपण पाहिलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण होते. तसेच 4 आश्रमांची पण व्यवस्था होती. फार महत्वाची होती ती व्यवस्था. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे 4 आश्रम होते. आणि हे सर्व सामाजिक आणि वैयक्तिक नीतीचा आदर्श. व्यक्तिगत आचरण केलेला धर्म म्हणजे काय, तर नीती. आणि संप्रदायाने नीती धर्म सदाचारातून आचरलेला होता आणि ह्या सर्व संप्रदायामध्ये त्यामुळे समन्वय होतो. खूप संप्रदाय होते. आता आजचं जे आपलं विषय आहे या व्याख्यानाचा, तो आहे श्री दत्त संप्रदाय. आता प्रत्येक संप्रदायाचं एक उपास्य असं दैवत आहे. तसंच ह्या दत्त संप्रदायाचे एक उपास्य दैवत आहे, ते म्हणजे श्री गुरुदेव दत्त. हा संप्रदाय अतिशय लोकप्रिय आहे, समन्वयवादी आहे. सगुणोपासना, नवविधा भक्तीतील 5 सेवन भक्ती करणारा आहे. 5 सेवन भक्ती म्हणजे यामध्ये पादुकांचं पण पूजन होतं, म्हणून नवविधा भक्तीतील 5 सेवन भक्ती म्हणूयात आपण. ह्या संप्रदायामध्ये त्याग, दया, दान यांना खूप महत्व आहे. आपण अवधूत ह्या विषयावर जेव्हा चिंतन करणार आहोत, पहिले जे मी श्लोक म्हटले ना, ते अवधूत गीतेमधले श्लोक होते आणि अवधूत या संदर्भातलं जे स्पष्टीकरण आहे ते, त्याच्यामध्ये त्यागाचं खूप महत्व आहे. ह्या संप्रदायामध्ये ते त्यावेळेस आपल्याला लक्षात घेता येईल. तर आपली जी भारतीय संस्कृती, आपण मगाशीच म्हटलं की हे संप्रदाय म्हणजे एक चमत्कार आहे आणि आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, ती एक अद्भुत अशी निर्मिती आहे. कारण काय आहे, ह्या संस्कृतीला 1000 ते 1200 वर्षाचा इतिहास आहे, परंपरा आहे असं म्हणूया. आणि ह्या संप्रदायामध्ये शैव, वैष्णव, शाक्त म्हणजे दत्त संप्रदाय हा शैव, वैष्णव आणि शाक्त ह्या तिन्ही संप्रदायांना व्यापणारा आहे. ह्या संप्रदायामध्ये किंवा या दत्त भक्तीमध्ये जातीभेद नाही, संप्रदाय भेद नाही आणि धर्म यांच्याही पलीकडे असलेला हा संप्रदाय आहे. त्याचा आपण पाहूयात. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, समर्थ संप्रदाय ह्यामध्ये दत्तात्रयांविषयी श्रद्धा आहे. म्हणूनच आपण म्हणतो की हा संप्रदाय सगळ्यांमध्ये समन्वय साधणारा आहे. तसंच ह्या संप्रदायांबरोबर हिंदूंबरोबर अनेक मुसलमानांचा सुद्धा सहभाग आहे. त्यामुळे सर्व समावेशक असा हा संप्रदाय आहे. आता कोणतीही संस्कृती म्हटली आपण की त्यामध्ये देवतांची निर्मिती कशी झाली, त्यांचा विकास कसा झाला, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण दत्ताच्या अवतारामध्ये किंवा दत्तात्रयांचं एकमुखी दत्त ते त्रिमुखी दत्त हा प्रवास आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आता आपण जी पाहतो ती त्रैमूर्ती दत्त पाहतो, पण एकमुखी दत्त ते त्रैमूर्ती दत्त हा ह्या संप्रदायातील उपास्य देवतेचा प्रवास झालेला आहे. आता ह्या देवतांचा विकास पाहताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे की मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामूहिक विचारातून या देवतांच्या मूर्ती आकार घेत असतात. पण आता आदिमानवापासून जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की या मानवाच्या मनामध्ये भीती, आश्चर्य, कृतज्ञता या 3 भावना होत्या आणि या भावनांमुळे देवतांची निर्मिती झाली. प्रकृतीतून मानवाच्या आदी देवतांचा जन्म झाला. म्हणजे उदाहरणार्थ पंचमहाभूतांची निर्मिती झाली, वृक्षांची निर्मिती झाली, पशुपक्ष्यांची निर्मिती झाली किंवा त्या पशुपक्ष्यांची पूजा. तसंच जन्म आणि मृत्यू या 2 गूढ घटना पण होत्या ना त्यावेळेस. त्यामुळे त्यांची पण निर्मिती, त्यातून पण त्या भावनांमधून पण
देवतांची निर्मिती झाली. म्हणजे काय आहे, उदाहरणार्थ आपण घेऊया की जन्म किंवा जननाचे जो गूढ रहस्य आहे त्याच्यामधून काय झालं, लिंगपूजेची निर्मिती झाली. आणि मरणाच्या ज्या भयातून किंवा मृत्यूचे जे भय आहे ना त्याच्यातून संवार, भूत, पिशाच अशा इत्यादी ज्या देवता आहेत ना यांची निर्मिती झाली. म्हणजे काय, मानवाची विचारशक्ती जशी जशी बाळस धरू लागली ना तसं तसं या देवतांना सुद्धा सुसंस्कृत रूप निर्माण होऊ लागले. मग यामध्ये काय आहे, बाह्य शत्रूंवर विजय मिळवणारा वीर पुरुष म्हणजे वेदांमधला जो इंद्र आहे त्याचा समावेश झाला. हळूहळू या संस्कृतीचा विस्तार जसा होत गेला तसा आंतरिक शत्रूंवर विजय मिळवणारा जो सिद्ध पुरुष आहे त्याचा समावेश व्हायला लागला. आणि ह्या मध्ययुगातील दत्त हे दैवत हा दत्त संप्रदायाचा विषय बनला. कारण हे दैवत समग्रता आणि सामंजस्य असल्यामुळे आपण पाहिले समग्रता कशी आहे, सामंजस्य कसं आहे, त्यामुळे श्रद्धेचा विषय बनला. अशा पद्धतीने आपण दत्तात्रयांचं स्वरूप पाहत आहोत. आता दत्तात्रयांचं स्वरूप हे साधारण 2000 वर्षापूर्वीचं आहे असं प्राचीन ढेरेंच्या दत्त संप्रदायाचा इतिहास आहे, ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. आता हे मी दत्त संप्रदायाचा विचार आपल्या समोर मांडण्यासाठी प्राचीन ढेरेंचं दत्त संप्रदायाचा इतिहास या पुस्तकाचा संदर्भ घेतलेला आहे. तसाच शंकर अभ्यंकर यांच्या संप्रदाय हा जो खंड आहे ह्याचा पण संदर्भ घेतलेला आहे. आणि तसंच अजूनही नेटवरच्या जी काही माहिती आहे त्याचा पण संदर्भ घेतलेला आहे. तर आपण पाहिलं की साधारण दत्तात्रयांचं स्वरूप आहे हे 2000 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे ख्रिस्ती सणाची जी सुरुवात झाली ना आपण पाहतो ती त्याच्या पहिल्या सहस्त्रकाळ म्हणजे पहिल्या 1000 वर्षामध्ये वैचारिक खळबळ निर्माण झाली. आपण खूप खोलात नाही जाणार आहे कारण आपल्याला खूप लिमिट आहेत आणि ह्या 2 भागांमध्ये आपल्याला हा संप्रदाय पूर्ण करायचा आहे. कारण हा कोणताही संप्रदाय हा खूप व्यापक आहे. त्यामुळे आपल्याला त्या सहस्त्रकामध्ये जी खळबळ झाली, वैचारिक खळबळ झाली, त्यामधून या दत्त देवतेचा उदय किंवा विकास झाला. पुराणात किंवा महाभारत कालामध्ये दत्तात्रयांचे उल्लेख सापडतायत ना. दत्तात्रेय हे अत्री आणि अनसूयेचे पुत्र आहेत हे मात्र, किंवा तो विष्णूचा अंश आहे हे मात्र निश्चित आहे. महाभारतामध्ये आपण पाहिलं तर वनपर्वात, शांती पर्वात, अनुशासन पर्वात दत्तात्रयांचा उल्लेख आहे. कार्तवीर्य म्हणजे सहस्त्रार्जुन यांच्यावर केलेल्या कृपेचा उल्लेख महाभारतात आहे. तसंच दत्तात्रेय हे अत्रिपुत्र आहेत असे न म्हणता अत्रींच्या वंशातील आहेत असाही उल्लेख आहे. आणि ते गृहस्थ जीवन जगत होते आणि त्यांना नेमी नावाचा एक पुत्र होता असा पण एक उल्लेख आहे. अन्य पुराणांमध्ये दत्तात्रयांबरोबर शक्तीचा वास असल्याचं पण वर्णन आहे. ब्रह्मपुराणात दत्तात्रेय हा सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा, विष्णूचा क्षमाप्रधान अवतार असून या अवताराने वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली, यज्ञ संस्थेला नवजीवन दिलंय असा उल्लेख आहे. आणि चातुर्वर्णांमध्ये जी शिथिलता आलेली होती की नाही ती पण दूर केलेली आहे. अधर्म, असत्य यांचा नाश केला आहे. क्षीण होत चाललेला ज्या प्रजा आहे किंवा क्षीण होत चाललेला जो समाज होता त्या समाजामध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचं कार्य या दत्त संप्रदायाने केलेलं आहे. मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा दत्त अवताराचा उल्लेख आहे. गर्ग ऋषींनी कार्तवीर्याला दत्तात्रयाची आराधना करण्यास सांगितलेलं आहे. तिची पण एक मोठी कथा आहे, पण आपण फक्त उल्लेख करूयात की हा दत्त संप्रदायाचा कुठे कुठे उल्लेख आलेला आहे किंवा तो किती जुना आहे हे समजण्यासाठी आपण हा उल्लेख करत आहोत. तर दत्तावतार आपण पाहिलं ना हे उपास्य दैवत आहे या दत्त संप्रदायाचं. मग हा दत्तावतार हा जो आहे ना हा विष्णूचा 6वा अवतार आहे असं म्हटलेलं आहे. पण
प्राचीन टेरेंच्या मध्ये हा कुठे कुठे चौथा अवतार म्हटलेला आहे किंवा सातवा अवतार असाही उल्लेख आहे. ह्यांचे माता पिता अत्री अनसुया आणि अत्री ऋषी असून त्यांचा हा पुत्र आहे हे मात्र निश्चित आहे. तर ह्या जन्मकथा दत्तात्रेयांच्या संदर्भातल्या जन्मकथा पण आपण पाहणार आहोत. आता माझ्याकडे 5 प्रकारच्या जन्मकथा आहेत की आत्री ऋषींनी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली आणि त्या तपाच्या तापाने त्रिभुवन होरपळू लागले आणि हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांना तपश्चर्याचं कारण विचारलं. तेव्हा आत्री ऋषींनी सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि तिन्ही देवांनी ते मान्य केलं. आणि मग ह्या तिन्ही देवांच्या आशीर्वादामुळे ब्रह्मदेवापासून सोम किंवा चंद्र, विष्णू पासून दत्त आणि शिव किंवा महेशापासून दुर्वास असे 3 पुत्र आत्री आणि अनसूयेच्या पोटी जन्माला आले असं श्रीमद भागवतामध्येही असलेली कथा आहे. आणि एक कन्या पण त्यांच्या पोटी जन्माला आली असं पण एक उल्लेख आढळतो. तर दुसरी जन्मकथा आपण पाहूयात की अत्री ऋषींनी तप केलं आणि तिथे पुत्र रूपाने ह्या तिन्ही देवतांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला. त्याच्यामध्ये एक रूपवान कन्या सुद्धा आली असं आपण जे वर्णन केलं ती कथा आहे ब्रह्मपुराणातील कथा आणि त्या कन्येचं नाव आहे शुभात्री. ही दुसरी कथा आहे. म्हणजे 3 आपण पाहिलं ना की सोम, दत्त म्हणजे चंद्र, दत्त आणि दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या पण त्यांनी मागून घेतली. तिसरी जी कथा आहे ती कौशिक नावाच्या ब्राह्मणाची आणि त्याची पतिव्रता पत्नी यांची आहे. हा ब्राह्मण हा भ्रष्ट झालेला होता आणि तो वेश्यागमन करतो आणि तो वेश्यागमन करत आहे हे त्याच्या पत्नीला माहिती होतं आणि एक दिवशी त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्नीला वेश्येकडे घेऊन जायला सांगितलं आणि ती त्याला घेऊन वेश्येकडे गेली आणि जाता जाता काय झालं एक प्रसंग घडला की मांडव्य नावांचे जे ऋषी आहेत ना त्यांना सुळावर चढवले आणि सुळावर चढवलेलं असताना तिथे त्यांना या कौशिक ब्राह्मणाचा धक्का लागला आणि त्यांना प्रचंड यातना झाल्या आणि त्यांनी शाप दिला की सूर्योदय झाल्यावर तुझा मृत्यू होईल. आता ही त्याची पत्नी कौशिक ब्राह्मणाची पत्नी तर पतिव्रता होती आणि आपल्या नवऱ्याचा बघा ना जी बाई घेऊन जाते आहे वेश्येकडे ती मृत्यू कसा पचवेल आपल्या नवऱ्याचा. त्यामुळे काय झालं तिने सूर्योदयच होऊन दिला नाही आणि मग सूर्योदय होऊन दिला नाही म्हटल्यानंतर पृथ्वीवर काय होईल म्हणून ब्रह्मदेवांनी अनसूयेला मध्यस्थी करण्यास भाग पाडले. पण सूर्योदय होतं ती अनसूया समजावते कौशिकांच्या पत्नीला आणि मग सूर्योदय होतो अशी कथा आहे आणि या कौशिकांचा मृत्यू होतो आणि मग अनसूया पुन्हा त्या कौशिकांना जिवंत करते. ह्या अनसूयेच्या कार्यावर सर्व देव संतुष्ट होतात आणि ते सांगतात की आम्ही त्रिमूर्तीहून तुझ्या उदरी जन्म घेऊ आशीर्वाद देतात. अशी कथा वायू, ब्रह्मांड आणि कुर्म पुराणात दिलेली आहे. वेगवेगळ्या पुराणात कारण आपण पाहिलंय दत्तात्रेयांचा उल्लेख हा पुराणात पण आहे, महाभारतात पण आहे. चौथी कथा आहे की राहूनी सूर्याला ग्रस्त केलं होतं, सर्वत्र अंधार झाला होता. मग आत्रींनी राहूला सूर्याच्या मिठीतून सोडवलं आणि पृथ्वीला प्रकाशमान केलं. त्यामुळे संतुष्ट होऊन शिव आणि विष्णूंनी दुर्वास आणि दत्त ह्या रूपाने अत्री ऋषींच्या घरी जन्म घेतला अशी कथा ऋग्वेदात आणि महाभारतात. मी या वेगवेगळ्या कथांचा उल्लेख का करत आहे तर हा दत्त संप्रदाय किंवा हा दत्त देवता ही खूप पुराण काळात किंवा वेद कालांपासून आहे उल्लेख हे सांगण्यासाठी. 5वी कथा तर आपल्याला माहितीच आहे की 3 देव हे अनसूयेकडे येतात
आणि नग्न होऊन किंवा विवस्त्र होऊन भिक्षा मागतात. म्हणजे देण्याचं एक अतिथी म्हणून अतिथी धर्माचं पालन करण्यास अनसूयेला सांगतात. आणि अनसूया आपल्या पतीचं स्मरण करून त्या देवांवर तीर्थ शिंपडते आणि ते तिन्ही देव हे बालक होतात. आणि मग अनसूया त्यांना दुग्धपान करते अशी कथा आहे पतिस्मरण करून. आणि मग ह्या नारदांच्या सांगण्यावरून ह्या तिन्ही देवांच्या ज्या भार्या होत्या त्यांनी ह्या देवांना अनसूयेची परीक्षा सत्व परीक्षा पाहण्यासाठी पाठवलेलं असतं. अजून का नाही घरी आले म्हणून त्या तिघी जण या अनसूयेकडे येतात. आणि मग त्या आश्रमात आल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपले पती सगळे बालक झालेले आहेत. आणि मग अनसूयेला ते प्रार्थना करतात, विनंती करतात आणि अनसूया या तिन्ही देवांना पूर्वरूप देते. आणि अनसूयेच्या सत्वामुळे तिन्ही देवांनी तिच्या उदरी जन्म घेण्याचं मान्य केलं. ही भविष्य पुराणातली कथा आहे. म्हणजे काय, सर्व पुराणामध्ये दत्तात्रयांच्या जन्माविषयीच्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्यामुळे ह्या कथांमुळे आपल्याला लक्षात येतं की दत्त जन्म हा झालेला आहे. कुठे कुठे तर असा उल्लेख आहे की हा अयोनी जन्म आहे म्हणून. पण दत्त अवतार हा निर्माण झालेला आहे आणि हा खूप पुराण कालापासून आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता ह्या दत्त अवताराचं किंवा ह्या दत्तात्रयांचं वेगळेपण काय आहे हे आपण पाहणार आहोत. मुख्यत्वे दत्त अवतार हा चिरंजीव अवतार आहे. चिरंजीव अवतार काय, कारण कोणताही अवतार हा कशासाठी होतो, तर जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा सज्जनांच्या रक्षणासाठी म्हणून हा अवतार होतो. त्यामुळे दत्त अवतार पण धर्माला ग्लानी आलेलीच होती. त्यावेळेस सर्व समाजामध्ये ऱ्हास झालेला होता आणि त्या मधून समाजाला वर काढण्यासाठी हा दत्त अवतार झाला आहे. कारण वेगवेगळे पंथ निर्माण झालेले होते, वेगवेगळे संप्रदाय निर्माण झालेले होते. त्यामुळे हा दत्त अवतार झालेला आहे असा उल्लेख आहे. पण ह्या अवताराचं विशेष काय, कोणताही अवतार जो आहे दुसरा तो काय आहे, त्यांचं अवतारांचं कार्य पूर्ण झालं की ते अवतार हे संपले जातात. म्हणजे ते अवतार समाप्त होतात. पण दत्त अवतारामध्ये तसं नाहीये. दत्त अवतारामध्ये चिरंजीवित्व आहे. हा अवतार संपलेला नाहीये, तो अजूनही चिरंजीव अवतार आहे. हे दत्त अवताराचं वेगळेपण आहे. दत्त अवतारामध्ये काय, ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तीन देवतांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा समन्वय आहे. सृष्टीची काय उत्पत्ती, उभारणी म्हणूयात आपण, तसेच सृष्टीची जोपासणी, स्थिती आणि सृष्टीचा लय, संवारणी यासाठी अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवता प्रसिद्ध आहेत. आणि ह्या तीन देवतांचा समन्वय किंवा एकरूपता या दत्तप्रभूंच्या अवतारात दिसते. आता श्रीराम किंवा श्रीकृष्ण हे अवतारच आहेत, आपण पाहिलेलं आहे. आणि हे अवतार काय आहेत, हे क्षत्रिय कुलातले अवतार आहेत. पण दत्तात्रेय हा जो अवतार आहे हा ब्रह्मकुलातील आहे. तो ब्रह्मकुलातील आहे कसं काय, तर तो म्हणजे काय, आत्री ऋषींच्या आश्रमात हा अवतार निर्माण झालेला आहे किंवा आत्री अनसूयेच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म म्हणजे 3 अंशांचा जन्म झालेला आहे. म्हणजे हा अवतार क्षत्रिय कुलातला नाहीये. श्रीराम, श्रीकृष्ण हे अवतार गृहस्थाश्रमी होते. पण दत्तात्रेय हा जो अवतार आहे ना, हा वैराग्याचा पुरस्कार करणारा अवतार आहे. हा अवतार काय असतो, अवधूत अवस्थेत मुक्त संचार करणारा आहे. आणि ह्या मुक्त संचारात तो काय करतो, अनेक पीडितांचं दुःख हरण करतो, अनेकांना संरक्षण प्रदान देतो. आणि हा अवतार मुख्य म्हणजे सद्गुरूंच्या रूपात उपदेश देणारा आहे. श्री गुलाब महाराज आपला जो प्रिय लीला महोत्सव हा ग्रंथ आहे ना, त्यात काय म्हणतात की नाना अवतार होऊन या गेले, दत्तत्व संचले जैसे तैसे, अनंत कालांचा अनंत भावांचा
अनंत जीवांचा कनवाळू, असं ते आपल्या प्रिय लीला महोत्सव ह्याच्यात म्हणतात. काय म्हणतात? नाना अवतार होऊन गेले, पण दत्त अवतार हा हा चिरंजीव अवतार आहे. अनंत कालाचा, अनंत भावांचा अवतार आहे. आणि हा अनंत जीवांचा कनवाळू आहे. आपण पाहिलं ना की पीडितांचं दुःख हरण करणार, संरक्षण देणारा आहे, असा हा दत्त अवतार आहे. दत्तात्रेयांचा आश्रम जर आपण पाहिलं तर तो सिंहाचळाजवळ प्रयाग वनात आहे. आणि आपण पाहिलं की दत्तात्रय हा अवतार काय आहे? स्वेच्छाविहारी अवतार आहे. आपण पाहिलं ना, अवधूत अवस्थेत आणि मुक्त संचार करणारा, स्वेच्छेने विहार करणारा अवतार आहे. माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्यांची विहार स्थान आहे. माहूर हे काय आहे? पुरातन दत्तात्रय किंवा दत्तात्रयांचे क्षेत्र आहे. पांचाळेश्वरी ते स्नान करतात, कोल्हापुरी भिक्षाटन करतात, अशी श्रद्धा दत्त संप्रदायात रूढ आहे. आणि हा जो दत्त अवतार आहे ना, ह्याचे पण संचारी आहे, याचे पण अनेक संदर्भ आहेत. श्रीपंत महाराज सांगतात की गंगा स्नान, तुंगा पान, कृष्णा तीरी अनुष्ठान, दक्षिण काशी भिक्षास्थान, योग निद्रा माहुरी जाण. म्हणजे हा संचार करणारा अवतार आहे, ह्याच्यासाठी हा संदर्भ आहे. श्री माणिक प्रभू काय सांगतात तर माहुरगड निद्रास्थान, काशीच्या गंगेत स्नान, पंढरपुरास गोपीचंदन, कोल्हापुरात भिक्षा, पांचाळी भोजन, तुळजापुरात हस्तप्रक्षालन, मेरू शिखरावर समाधीस्थान, अशी ही दत्तात्रयाची सर्व व्यापक किंवा व्यापक अवस्था आहे, संचार अवस्था आहे असं म्हणता येईल. श्री वासुदेवानंद सरस्वती काय सांगतात की कधी दत्ताचे ध्यान हे गाणगापुरात असते, कुरुक्षेत्रात ते आचमन करतात, धोपेश्वरी विलेपन करतात, कराडामध्ये संध्या करतात, भिक्षा कोल्हापुरात मागतात, पंढरीत काय करतात? सुगंध लेपन करतात, आणि सह्याद्री शिखरावर म्हणजे तिथं जे माहूरगड आहे ना, त्याच्यावर निद्रा घेतात. असा हा संचारी आणि अवधूत असलेला, अवधूत म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत, असा हा दत्त संप्रदायातलं जे उपास्य दैवत आहे तो अवतार आहे. तर दत्तावतार हा वर्णाश्रम पद्धतीची स्थापना करणारा जरी असला ना, तरी ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा किंवा ब्रह्माचं आचरण करणारा, म्हणजे वेदामध्ये ब्रह्म आचरण कसं करायचं ह्या संदर्भामधले संदर्भ आहेत, आणि त्याप्रमाणे आचरण करणारा तो ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण वर्गाचा जरी समावेश असला तरी इतर जाती जमातींनी सुद्धा ह्या अवतारामध्ये उपासना केलेली आहे, आणि याचा उल्लेख गुरुचरित्रात आहे. मग ह्यामध्ये काय आहे? शबरसूत आहे, किरात आहे, मातंग आहेत, म्लेंछ आहे, यवन आहेत, या सगळ्यांच्या कथा या गुरुचरित्रात आलेल्या आहेत. दत्तात्रयांनी मलंग आणि फकीराच्या वेशात अनेकदा दर्शन दिलेलं आहे, अशा पण कथा आहेत. दत्त संप्रदायाचा महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, देवी संप्रदाय यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. आपण सुरुवातीलाच ते पाहिलेलं आहे. औदुंबर तळी निवास, धेनू यांचे सानिध्य हे या अवताराचे प्रतीक आहे. एकमुखी, त्रिमुखी ह्या स्वरूपात मूर्तीपूजा होतेच होते, पण ह्या अवताराचे एक वैशिष्ट्य आहे की दत्तात्रयांच्या पादुकांची पण पूजा होते. गुरुवार हा दत्तात्रयांचा वार समजला जातो, आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. हा दत्तात्रयांचा उपासनेत योग मार्गाला फार महत्व आहे. तसंच शाक्त आणि तांत्रिक हे सुद्धा दत्तात्रयांना आपलं दैवत मानतात. म्हणजे सर्व समावेशक, सर्व समन्वय असलेला हा संप्रदाय आहे, हे यावरून पण अजून सिद्ध होतं. तर ह्या अवताराचं कार्य काय आहे हे ब्रह्मपुराणात सांगितलेलं आहे की जो सर्व भूतांचा अंतरात्मा आहे अशा विष्णूचा दत्तात्रेय हा क्षमाप्रदान अवतार आहे. वेद, कर्मकांड, यज्ञ
प्रक्रिया यांचा लोभ होत होता. मी अगदी थोडासा उल्लेख केलेला आहे की समाजाचा ऱ्हास होत होता. पण ब्रह्मपुराणात हे आता सांगितलेलं आहे. चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झालेली होती. अधर्म वाढलेला होता. धर्म शिथिल झालेला होता. सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर झालेलं होतं. आणि असा हा धर्माचा जेव्हा जेव्हा ऱ्हास होत होता ना, तेव्हा या अवताराने वेद, कर्मकांड, यज्ञ यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली आणि या 4 वर्णांना सुसंघटित स्वरूप दिलेलं आहे. हे फार महत्वाचं या अवताराचं कार्य आहे. आता आपण खूप वेळा म्हणलं की दत्तात्रय हा अवतार जो आहे तो संचारी आहे, अवधूत आहे. आता हे अवधूत याविषयी आपण पाहूयात. कारण आपण हे सगळं पाहायलाच पाहिजे, कारण दत्त संप्रदायाचं हे उपास्य किंवा इष्टदैवत आहे. त्यामुळे आपल्याला या अवताराविषयी जाणून घेताना अवधूत ह्या शब्दाला नक्कीच समजून घ्यायला पाहिजे. अवधूत याचा अर्थ काय आहे तर प्रकृतीमध्ये जेवढे जेवढे म्हणून विकार आहेत ना ते धुवून टाकणे. म्हणजे काय? तर हा दत्त अवतार जो आहे हा सर्व बंधनांच्या पलीकडे मुक्त आहे. इथे जात, गोत यांच्या मर्यादा नाही आहेत या अवताराला. पण सांगताना काय सांगितलेलं आहे की महापातकी आणि पतित हे 2 वर्ग सोडून बाकी सगळ्यांकडून हा अवतार अन्नग्रहण करणार आहे. आणि अजगर वृत्तीने आचरण करून आत्मचिंतनात मग्न असणारा हा अवतार आहे. हा अवधूत याचा अर्थ आहे. आपण अजून पाहणार आहोत. दत्तात्रेय आणि अवधूत यांचा काय संबंध आहे हे पाहायला पाहिजे आपण. कारण आपण म्हणतो की दत्त संप्रदायाची इष्टदैवता, उपास्य देवता दत्तात्रेय. मग हे अवधूत कुठून आलं? तर भागवत या ग्रंथात एकादश स्कंधात अवधूतांचे 24 गुरु असा उल्लेख आहे. आणि हेच पुढे दत्तात्रय यांचे गुरु आहेत. उद्धव गीता ही पहिली मराठी एकादश टीका आहे आणि ती उद्धव गीता निर्माण कोणी केलेली आहे किंवा ही टीका तर भास्कर भट बोरीकर आणि ते दत्तात्रेयाचे उपासक होते. आणि त्यांनी अवधूत आणि यदू संवाद लिहिताना अवधूत म्हणजे दत्तात्रेय असं मानलेलं नाही. मग असं म्हणता येईल की अवधूत आणि दत्तात्रेय ही संकल्पना भास्कर भटांच्या वेळेस नव्हती. मग ही अवधूत म्हणजेच दत्तात्रेय ही संकल्पना संत एकनाथ महाराजांच्या ज्या एकादश टीका केलेली आहे ना त्याच्यामध्ये आलेली आहे. अवधूत आणि दत्तात्रेय यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले साम्य हे एकनाथ महाराजांच्या श्रद्धेला भावले किंवा एकनाथ महाराजांच्या श्रद्धेने त्यांनी त्या दत्तात्रेय या नावाला अवधूत हे पर्यायी नाम दिलेले आहे. हा संदर्भ प्राची ढेरेंच्या पुस्तकात आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे समजलं की दत्तात्रेय म्हणजे अवधूत हे नाथ संत एकनाथ महाराजांच्या टीकेमधून आपल्याला लक्षात झालं. त्यामुळे दत्तात्रेयांचे जे 24 गुरु आहेत तेच अवधूतांचे गुरु आहेत. अवधूतांचे जे 24 गुरु आहेत तेच दत्तात्रेयांचे गुरु असं इथे म्हणता येईल. आता आपण अवधूत म्हणजे काय ह्याचा अवधूत उपनिषद आणि अवधूत गीतेमधला अर्थ पाहिला तर आपल्याला ते जास्त लक्षात येईल की दत्तात्रेय हा अवतार आपण आतापर्यंत पाहिलेला आहे की मुक्त आहे, जातीभेद नाहीये, सर्वसमावेशक आहे, समन्वय साधणारा आहे आणि संचारी आहे हे पाहिलेलं आहे ना. त्यामुळे हे उपनिषदामधलं आणि या अवधूत गीतेतला अर्थ पाहिल्यानंतर किंवा या संप्रदायामध्ये त्यागाला खूप महत्व आहे ह्याचा पण आपण उल्लेख पाहिलेला आहे. हे या दोन्ही मधून आपल्याला लक्षात येईल. अवधूत म्हणजे अक्षरत्व. पहिला जो अ आहे अवधूत उपनिषदातला अर्थ पाहूया. अ म्हणजे काय? अक्षरत्व. अक्षरत्व म्हणजे अविनाशी, चिरंजीव पाहिलेला आहे आपण अवतार. आणि अक्षर ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे. अक्षरत्व ही एक कार्याची स्थिती पण आहे ना. असा हा अ असा हा अवधूत अवतार. त्याच्यानंतर धू या शब्दाने काय दाखवतो तर सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त, धुतलेला, उपाधी रहित असा हा अवधूत अवतार आहे.
आपण पाहिलेलंच आहे, पण ह्याच्यामध्ये ही जास्त स्पष्टता होते. त्याच्यानंतर त, अवधूत ह्या सगळ्या शब्दांवर आपण पाहणार आहोत. त म्हणजे काय? तत्वमसी या महावाक्याचा बोध देतो आणि स्वस्वरूपात अखंड भावाने वावरणारा जो महापुरुष आहे त्याला अवधूत म्हणतात. पाहिलंच आहे ना आपण, दत्तात्रेय हे सर्वांचे गुरु आहेत, सद्गुरू आहेत. गुरुदत्त अशी त्यांच्यासाठी संबोधलेले शब्द आहेत ना. त्यामुळे ते अखंड भावाने स्वस्वरूपातच मग्न असतात. हा झाला आपला अवधूत उपनिषदातला अर्थ. आता अवधूत गीतेमध्ये काय अर्थ सांगितलेला आहे तो जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल. अ म्हणजे काय? आदी, मध्य, अंत ज्याचा निर्मळ आहे असा अवतार, किंवा आशा निराशेच्या पाशातून मुक्त झालेला जो आहे तो नित्य आनंदाने, प्रेमाने, चिदानंद स्वरूपातच मग्न असतो, असा हा अवतार अवधूत अवतार आहे. व म्हणजे जो अव्यक्त आहे, निरामय आहे, वासना रहित किंवा वासना विरहित आहे आणि तो सदा सर्वदा सर्वत्र व्यापलेला आहे असा जो अवतार आहे त्याला अवधूत अवतार म्हणतात. धू म्हणजे काय? ज्याचे शरीर किंवा गात्र म्हणजे इंद्रिय, चित्त निरामय अशा परमतत्वाच्या ठिकाणी स्थित आहे. बघा, उपनिषद आणि गीतेमध्ये आपल्याला कितीतरी साम्य दिसतंय अवधूत या अवताराच्या संदर्भात. ध्यान धारणेने त्यांचं सदैव चित्त हे परमात्म तत्वातच लीन झालेलं असतं, असा हा अवधूत अवतार. आणि त म्हणजे काय? अहंकार किंवा चिंतामुक्त असा हा अवतार. आता जो अखंड परमतत्वात लीन असेल त्याला अहंकार असणारच नाही किंवा चिंता पण काही असणारच नाही, कारण तिथं सच्चिदानंद आनंद 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 एवढंच आहे. त्यामुळे चिंता काय दुःख काय नसतंच ना. त्यामुळे असा हा जो अवतार आहे हा अवधूत अवतार आहे. आता आपण पाहिलं की ह्या संप्रदायामध्ये त्याग दान यांना खूप महत्व आहे. आता गीतेचा जो 9वा अध्याय आहे त्यामध्ये काय? त्यागाची राजविद्या सांगितली आहे. किंवा कैवल्य उपनिषद म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की त्यागाने कित्येकांना अमृतत्व प्राप्त झालेले आहे. त्यागाने परमार्थ साध्य झालेला आहे. भोग किंवा संग्रह यांचा ह्या राजविद्येमध्ये समावेश होत नाही, म्हणून त्याग करायला शिक. कारण ह्या संप्रदायामध्ये त्यागाचं खूप महत्व आहे, दानाचं खूप महत्व आहे. मग त्याग म्हणजे काय? तर आपली वस्तू दुसऱ्याला देणे, हे जे समर्पण किंवा ही जी समर्पण क्रिया आहे ना, ही बाह्य स्वरूपातून न होता अंतरंगातून होणं गरजेचं आहे. म्हणजे काय? मनापासून समर्पण होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या वस्तूचा त्याग हा मनाच्या प्रवृत्तीतून केला गेला पाहिजे. पण मग आपण म्हणतो ना, हा असा त्याग कधी घडतो? जेव्हा मनुष्याला लक्षात येतं की कोणत्याही वस्तूचा भोग घेतला तर ती जी वस्तू आहे ती परमात्म्यानेच निर्माण केलेली आहे. मग त्या वस्तूचा अल्पसा भोग घ्यायला पाहिजे आणि ती वस्तू परमात्मा स्वरूपाला समर्पित केली पाहिजे, अशी जेव्हा भावना निर्माण होते ना, तेव्हाच त्या वस्तूचा मनापासून अंतरंगापासून त्याग केला जातो आणि मग तो त्याग घडतो. आणि ही त्यागाची परंपरा वेद काळापासून आपल्याकडे चालत आलेली आपली त्याग संस्कृती आहे, आपली भोग संस्कृती नाहीये. त्यामुळे ही परंपरा दत्त संप्रदायाने खूप चांगली किंवा उत्तम तऱ्हेने सांभाळलेली आहे. बघा ना, परमात्म्याने स्वतःलाच आत्रे ऋषींना दान केले. दत्त म्हणजे दान दिले ना. म्हणूनही या संप्रदायाचं नाव दत्त संप्रदाय पडले आहे. तर अवधूत या शब्दातून पण आपण पाहिलं ना, त्यागाचंच वैशिष्ट्य व्यक्त होत होतं. म्हणून या अवधूत ह्या 4 अक्षरामध्ये संप्रदायाचं संपूर्ण रहस्य सामावलेलं आहे किंवा ह्या दत्त अवताराचं संपूर्ण रहस्य सामावलेलं आहे असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. तर दत्त रूप आपण पाहूया. आपल्याला अजून एक
6 वाजलेले आहेत. एक 5 ते 10 मिनिटं मी बोलते आणि मग पुढच्या भागात म्हणजे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या विषयामध्ये उरलेला जो दत्त संप्रदायाचा विषय आहे हा पूर्ण करूया. आता दत्त रूपाबद्दल सांगताना काय, दत्तात्रयांचा वेश कसा आहे, तर तो यतीप्रमाणे वैराग्य सूचक आहे. म्हणजे माथ्यावर जटाभार आहे, गळ्यात रुद्राक्षमाळा आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, हातात दंड आहे, कमंडलू आहे, त्रिशूल आहे, डमरू आहे, शंख आहे, चक्र आहे, ही आयुध आहेत. तसंच अंगावर मृगचर्म पांघरलेला आहे. काही काही भक्त दत्तप्रभूंना सोन्या मोत्याचे अलंकार सुद्धा घालतात, पण खरं तर ही दत्तरूप हे जे आहे ही वैराग्याचं सूचक आहे किंवा वैराग्य मूर्ती आहे. यतीप्रमाणे ही मूर्ती आहे. आता आपण ह्या मूर्तीच्या संदर्भात थोडासा विचार करूयात किंवा ह्या जे दत्तरूप आहे ह्याची जी मूर्ती आहे याचा थोडा विचार करूयात की पुरातन काळामध्ये पण ह्या दत्तात्रयांच्या मूर्तीचं वर्णन आलेलं आहे. अग्निपुराणात आहे, दत्तात्रेय कल्पात आहे, विष्णू धर्मोत्तर पुराणात ह्या मूर्तीविषयी उल्लेख आलेला आहे. अग्निपुराणातला उल्लेख जर पाहिला आपण म्हणजे आपण जी दत्तात्रेयाची मूर्ती पाहिलेली ती आता प्रचलित म्हणजे दत्तरूप आपण पाहिलं ना, यतीप्रमाणे वैराग्य सूचक, माथ्यावर जटाभार वगैरे हा जो आता आपण दत्तरूप पाहतोय हे आपण सध्याच्या काळामधलं पाहिलेलं दत्ताचं रूप आहे किंवा दत्तमूर्ती ह्या पद्धतीने आपण पाहतो आहोत. पण अग्निपुराणातली दत्तमूर्ती कशी होती, तर डावा पाय शेषावर, उजवा पाय कूर्मपृष्ठावर, 2 हात आहेत त्या मूर्तीला, डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली. पण ही मूर्ती कशी होती, एकमुखी होती. म्हणजे आपण जे मगाशी पाहिलं ना की एकमुखी ते 3 मुखी हा दत्तात्रयांचा प्रवास आहे, हा आपण पाहायला पाहिजे. दत्तात्रय कल्पामध्ये पण ह्या मूर्तीविषयी वर्णन काय आलेलं आहे, एकमुखीच आहे ही दत्तात्रेय कल्पामधली पण मूर्ती. चतुर्भुज आहे पण पहिला आपण अग्निपुराणात काय पाहिलं, 2च हात आहेत. ही मूर्ती एकमुखी असली तरी 2च हात आहेत. दत्तात्रेय कल्पात मध्ये काय झालं, एकमुख आहे पण 4 हात आणि एक हात जो आहे वर्ण पांढरा आहे त्या मूर्तीचा आणि एक हात व्याख्यान मुद्रेत आहे. मुद्रा आहेत, मुद्रा हा तुम्हाला व्याख्यान मुद्रा म्हणजे काय ते कळेल. आणि एक हात गुडघ्यावर आहे, 4 हात आहेत ना, आणि 2 हातामध्ये कमळाचं फूल आहे आणि अर्धोन्मीलित नेत्र असलेली ही मूर्ती आहे असा उल्लेख दत्तात्रेय कल्पात आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणात काय आलेलं आहे, तपोमग्न, शांत, मध्यम अंगकाठी असलेली, जटाभार युक्त म्हणजे वाल्मिकी रूपाची मूर्ती आहे. इथं मुखाचा उल्लेख नाहीये किंवा हातांचा पण उल्लेख नाहीये. अशा प्रकारे दत्तात्रेयाची मूर्ती ही प्राचीन पुराण किंवा उपनिषद किंवा मूर्ती विज्ञान पाहिलं तर एकमुखीच आहे असं आपल्याला लक्षात येतं. इतिहास काळामध्ये दत्तभक्त होऊन गेले चांगदेव राऊळ, 1150 ते 1220 हा त्यांचा कालावधी होता आणि त्यांचं उपास्य दैवत ते दत्त भक्त होते. त्यांचं उपास्य दैवत एकमुखी दत्तात्रेयच होतं. पण इसवी सन 15व्या शतकात मात्र या त्रिमूर्तीचा उल्लेख आलेला आहे. सरस्वती गंगाधरांनी जे गुरुचरित्र लिहिलं ना त्यामध्ये दत्तात्रेयाचं स्वरूप हे त्रिमूर्ती मानलेलं आहे किंवा आहे रूप त्याचं. मग हे त्रिमूर्ती म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आज आणि आपण आज इथेच थांबणार आहोत आणि उरलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत 8 तारखेच्या आपल्या निरूपणामध्ये. तर हे त्रिमूर्ती स्वरूप म्हणजे काय, एकमुखी म्हणजे काय, तर तिन्ही अंश हे समन्वय किंवा एकरूप झालेले ह्या दत्तमूर्तीत आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. कारण जेव्हा अत्रीने उपासना केली तेव्हा अत्री तर म्हणाले की मी एकाचीच उपासना केली आणि तुम्ही तिन्ही देव तिथे प्रकट झाले त्यांच्या
तपाला प्रसन्न हो किंवा त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न किंवा वर देण्यासाठी म्हणून. आणि आत्री ऋषींनी त्यांना विचारलं की मी तर एकाच उपास्य दैवताची तपश्चर्या करत होतो. तेव्हा त्या तिन्ही देवांनी सांगितलेलं आहे की आम्ही तिघही एकाचेच अंश आहोत. त्यामुळे आम्ही तिघही एकत्र प्रकट झालो. म्हणून कदाचित पुराण किंवा उपनिषद किंवा प्राचीन मूर्ती विज्ञान जे आहे त्याच्यामध्येही दत्तात्रेयांची एकमुखी मूर्ती असावी असं मला वाटतं किंवा असा माझा समज झालेला आहे आतापर्यंतचा जो काही अभ्यास केलेला आहे तो. पण जेव्हा गुरुचरित्र लिहिलं ना त्यामध्ये मात्र दत्त स्वरूप हे त्रिमूर्तीच मानलेलं आहे. त्रिमूर्तीमध्ये काय येतं? जीव, जगत, जगदीश्वर ही त्रितत्व येतात. म्हणजे ह्याचं प्रतीक आहे असं म्हणूयात आपण. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण येतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे त्रिलोक येतात. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक हे त्रिताप येतात. कायिक, वाचिक, मानसिक ही 3 प्रकारची तप येतात. भूत, भविष्य, वर्तमान हे त्रिकाल येतात. वात, पित्त, कफ हे त्रिदोष येतात. कर्म, ज्ञान, भक्ती हे त्रियोग येतात. म्हणजे काय? या त्रिकांचं प्रतीक ही त्रिमूर्ती आहे. तसंच प्रणवापासून ते त्रैगुण्यापर्यंतचा सगळ्या विराट भावांचं हे प्रतीक मानलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये अकार, उकार, मकार म्हणजे ओंकारापासून सृष्टी निर्मिती झालेली आहे असं म्हणतो ना आपण. तर ह्या प्रणवापासून हे जे आपण त्रिकांचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे इथपर्यंतचं प्रतीक म्हणजे ही त्रिमूर्ती दत्तात्रयाची जी मूर्ती आहे ती आहे असं मानलं जातं. पण हे सर्व काय आहेत? विष्णूचेच अंश आहेत. आता आपण जी कथा पाहिली ना त्यामुळे ते सगळे एकाच अंशाचे 3 भाग आहेत असं ते 3 देव प्रकट झाल्यावर त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे एकमुखी दत्त पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा प्राचीन मूर्ती विज्ञानामध्ये जे स्वरूप सांगितलेलं आहे तो एकमुखी दत्त त्रिमुखी स्वरूपात पूजला जाऊ लागला किंवा त्याची पूजा केली जाऊ लागली. मग आत्ताची सध्याची जी मूर्ती कशी आहे? 3 मुख आणि 6 हात. मग त्यापैकी खालील 2 हातात माला आहे आणि कमंडलू आहे. म्हणजे एका हातात माला, एका हातात कमंडलू. माला म्हणजे जपमाला. मधल्या हातात डमरू आणि त्रिशूळ आहे. वरच्या 2 हातामध्ये शंख आणि चक्र आहे आणि ही ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांची आयुध आहेत या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतात. आता या त्रिमूर्तीचं एक वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत की जेव्हा मध्यमुख जेव्हा विष्णू असेल तेव्हा ती वैष्णव मूर्ती म्हटलं जातं. जेव्हा मधलं मुख हे शैव शिवाचं असेल अशा मूर्ती पण मिळालेल्या आहेत उत्खननामध्ये. त्यामुळे जर मधलं मुख त्रिमुखी आहेत ना त्यामधलं मधलं मुख जर शंकराचं असेल तर ती शैव मूर्ती म्हणजे शैव स्वरूपातली दत्तात्रयाची त्रिमूर्ती असं म्हटलं जातं. आता ही सगळी आपण आयुध पाहिलेली आहेत. माथ्यावर जटाभार आहे, अंगाला विभूती आहे. मगाशी आपण दत्तरूप पाहिलेलं आहे ना. पायी खडावा आहे, व्याघ्र किंवा मृगचर्म परिधान केलेलं आहे, काखेत झोळी आहे. हे सर्व मान्य रूप आहे. त्यांच्या मागे गाय आहे, त्यांच्याजवळ 4 कुत्री आहेत आणि औदुंबराचा वृक्ष आहे. इथं त्यांचा निवास आहे. या औदुंबराच्या वृक्षाचं पण एक महत्व आहे. तर दत्तात्रयांसमोर धेनू, श्वान, औदुंबर हे जे आहे ह्याचं आपण काय प्रतीक रूप आहे हे पाहणार आहोत आणि आपण आज थांबणार आहोत. तर धेनू हे काय आहे? तर पृथ्वीचं प्रतीक आहे. 4 श्वान हे 4 वेदांचं प्रतीक आहे असं सांगितलं जातं. हातामध्ये जी रुद्राक्षाची माळ आहे ना एका हातात ते
त्या रुद्राक्षाला फार महत्व आहे. त्याचं महत्व गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या माळेमध्ये किती मणी आहेत? 52. आणि हे 52 मणी म्हणजे आपली 52 अक्षरं आहेत. आणि ह्या अक्षरांना बीजमंत्रांचं सामर्थ्य आहे. हातामध्ये जलपर्ण असा कमंडलू आहे. हे काय दर्शवतं किंवा हे कशाचं प्रतीक आहे? तर संसार स्थितीला कारण होणारी जी कर्म आहेत ना त्याचं प्रतीक आहे. प्रपंचात आपण पाहिलं ना कर्माधिष्ठित, म्हणजे कर्म विपाक सिद्धांत संप्रदायाचे जे 4 पाहिले ना आपण, कर्म सिद्धांत, नंतर वर्णाश्रम, त्याच्यानंतर 4 पुरुषार्थ, हा जो संप्रदायाचा बेस म्हणूयात किंवा आधार आहे त्याच्यामध्ये पाहिलं ना, त्यामध्ये हे जे आहे ना, तर हे संसार स्थितीला कारण असणारी जी कर्म आहेत ते म्हणजे हा जल भरलेला किंवा जलपूर्ण असा कमंडलू आहे. त्रिशूळ हे आयुध आहे, पण त्याची जी 3 टोकं आहेत ना त्याला सुद्धा काहीतरी अर्थ आहे किंवा त्याचं पण एक रूपक आहे. ते म्हणजे आचार, व्यवहार, प्रायश्चित्त किंवा धर्म, अर्थ, काम, हे 3 पुरुषार्थ यांचं प्रतीक आहे ते. आता डमरू म्हणजे काय आहे, तर वेदशास्त्रावरील प्रभुत्व दाखवतं डमरू. ह्या दत्तात्रेयांचं वेदशास्त्रावर, ह्या अवधूतांचं वेदशास्त्रावर प्रभुत्व आहे, असं तो डमरूचा प्रतिकात्मक अर्थ आहे. सुदर्शन चक्र काय दाखवतं, तर ज्ञानस्वरूप, अज्ञान भ्रांती छेदणारा, अज्ञान भ्रांती दूर करणारं जे आयुध आहे किंवा सुदर्शन चक्र आहे, हे त्याचं ज्ञान स्वरूप, हे त्याचं प्रतीक आहे. आता शंख, शंख कर्मचोदनाचं प्रतीक आहे. कर्मचोदन म्हणजे काय, तर कर्माला प्रेरणा देणारी शक्ती आहे. म्हणजे वेदातील विधी आहे, नियमविधी आहे किंवा परिसंख्य विधी आहे, यांना ती प्रेरणा देणारी शक्ती आहे. आणि शेवटी सर्वात महत्वाचं दत्त, याचा अर्थ आहे ज्याने भक्तांना सर्वस्व दिलेले आहे. आपण पाहिलं की नाही की दत्त किंवा दत्तात्रेय हे जेव्हा संचार करतात तेव्हा ते काय करतात, पीडितांचं दुःख हरण करतात, सज्जनांचं संरक्षण करतात किंवा भक्तांचं संरक्षण करतात. असा हा जो दत्त संप्रदायाचं उपास्य दैवत असलेला हा दत्त अवतार आहे. या दत्त अवताराचं रहस्य, या अवताराचं संप्रदायाचं तत्वज्ञान, ह्या दत्त अवतारातील ग्रंथ, विविध दत्तक्षेत्र आणि ह्या दत्त संप्रदायामध्ये जे संत महात्मा गेले, ह्याचा विचार आपण पुढील भागामध्ये म्हणजे पुढच्या गुरुवारी करणार आहोत.